पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरण दिवसेंदिवस अधिकच चिघळत चाललंय। मात्र माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर शरद पवार यांनी मौन धारण करत या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला। कनेरी सरप इथं शेतकरी संवाद मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। या व्यवहारात केवळ 1% वाटा असलेल्या दिग्विजय सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झाला, तर 99% वाटा असलेल्या पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने प्रशासनावर दुहेरी निकष लावल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे। या सर्व घडामोडींवर विचारले असता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नाचं उत्तर सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देतील असं म्हणत जबाबदारी झटकली। त्याचवेळी या प्रकरणातील आणखी एक आरोपी शीतल तेजवानी आपल्या पतीसह विदेशात फरार असल्याचं समोर आलं। यावर पवार म्हणाले, हे नाव मी पहिल्यांदाच ऐकत आहे, आरोप करणाऱ्यांनी शोधून आणावं। या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून पवार यांनी स्वतःला पार्थ पवारांच्या प्रकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं। मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तव चित्र हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा